नमस्कार. आपला महाराष्ट्रच्या आजच्या भागात मी वेदश्री दवणे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपली भेट झाली आहे आणि नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग घडामोडींचा नजराणा घेऊन आले. मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि ह्यातली एक महत्त्वाची विविधता आढळून येते ती म्हणजे आपल्या भाषांमध्ये. आणि आपल्या भाषेत महत्त्वाची भाषा एक आपण बोलतो ती म्हणजे हिंदी. सध्या हीच हिंदी भाषेचा हिंदी पखवाडा देशभर साजरा केला गेलाय आणि याच निमित्ताने मुंबई दूरदर्शन केंद्रात सुद्धा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. बघूयात याच स्पर्धेची काही रंजक क्षणचित्र. ये गरीब रह गए। कुछ लोगों ने अपने देश के लिए लड़ाई किया, जो अमीर थे, जो क्षत्रिय थे, उन्होंने लड़ाई किया और बाद में लास्ट में क्या हुआ कि उनका मुद्दा क्या होता है, कुछ लोगों पर अटैक करो, अपना राज करो। गरीब क्या न लड़ सकता है ना कुछ कर सकता है। यूपी और शहर, गांव और शहर की बात मैं कर लेता हूँ, अपने प्रदेश और ये मुंबई को। यहाँ जाने जाते हैं फ्लैट नंबर से। फ्लैट नंबर पे कौन रहता है, ये फ्लैट नंबर में कौन रहता है, पर हमारे गांव में हमारे घर के बुजुर्ग के द्वारा जाने जाते हैं। उनके घर का ये लड़का है, उनके घर का वो लड़का है। हमारे आजू बाजू में बहुत से निगेटिव मतलब नकारात्मक एनर्जी बहुत सारी है, जिसके हिसाब से आपका माइंडसेट चेंज हो सकता है। जो आपका उद्देश्य है वो हट सकता है, धैर्य से हट सकता है। इसलिए आपकी जो सोच है हमेशा पॉजिटिव यानी सकारात्मक रहनी चाहिए। आपकी लाइफ में जितने चाहे मुश्किलें आए, आपके उद्देश्य आपको हटना नहीं चाहिए। अलग अलग जगह पे रहने के लिए जा रहे हैं। जैसे पहले हम चौल में रहते थे, तो वहाँ से हम हमारे बच्चे बिल्डिंग में जा रहे हैं, अलग अलग जगह पे रहने के लिए जा रहे हैं। उससे परेशानी बढ़ रही है, जैसे जंगल पेड़ कट रहे हैं और वहाँ पे नई नई बिल्डिंगें बन रही हैं। लेकिन आज हम देख सकते हैं कि दुनिया की जो हालत है बहुत ही ख़राब है। हम ये त्यौहार नहीं मना सकते। पिछली बार हमने देखा कि लॉकडाउन हुआ, उस समय भी हमने कुछ इन बातों पे बहुत मन होता था, लेकिन हम कर नहीं पाते थे। आप भी देखिए, आप G20 परिषद हुई तो जापान के जो आए थे वहाँ से मंत्री, जो लेडी थी, उन्होंने साड़ी पहनी थी। यही हमारी संस्कृति है, यही हमारा समाधान है। तो मुझे यही लगता है कि पैसा ज़रूरी है, नहीं ऐसे नहीं, लेकिन उससे पहले क्या ज़रूरी है, ये हमारा संस्कार है। वो घर के भाव ही, मतलब जो पैसा लाखों में रहते, मतलब उनके पास पैसा था लेकिन वो खुशी नहीं थी। तो वो आत्मिक खुशी हमें कहाँ से मिल सकती है, ये हम लोगों को सोचना चाहिए। अगर हम इंसान हैं तो पहले हमारा कर्तव्य होता है कि हम इंसान से इंसानियत से रहें और ना कि जानवरों से या फिर कोई भी जीव रहते, जंतु रहते उनसे। तो दूसरी बात है कि इंसानियत में अगर जेलसी हो, वो भी नहीं होनी चाहिए। तभी मुझे नौकरी में कुछ मतलब मेरे समाधान जैसे नहीं मिल रही थी, तभी मैं सोच रहा था मैं बिजनेस करूं। और मेरा बिजनेस का मोटो था, मतलब कुछ बिजनेस करने का जो सोच रहा था, तो मैं कपड़े का दुकान डालूं, अपना क्लॉथ
वो सोच रहा था। तभी मैंने मेरा एक टैगलाइन मैंने तय किया था, फैशन नहीं किया तो क्या जिया, ये मेरा टैगलाइन था। युवा बुजुर्ग भी सब फैशन में घूमते हैं। फैशन मतलब पैशन जैसा है और पैशन होना चाहिए। छोटा सा सीन था जहाँ पे वो जेल में बैठ के लोगों से बातचीत करते, पुलिस वाले से बातचीत करते, तब उसने एक ही वाक्य को अलग अलग प्रकार से बोलते बताया करके कौन से सिचुएशन में वो सेम वाक्य किस प्रकार से डिपेंड होता है। अब अगर तुम क्रोध में हो तो जी हाँ वो अलग तरीके से आप बोलोगे, तुम प्यार से किससे बात कर रहे हो तो वो तुम अलग तरीके से बात करोगे वो चीज़ को। तो उसी तरह वाणी के अलग अलग महत्व रहते हैं और वाणी कहाँ किस समय कब किसके सामने किस प्रकार से बातचीत होनी चाहिए, तो वो भी उसके ऊपर भी डिपेंड करता है, वो आपके कैरेक्टर को डिफाइन करता है वाणी। अब नेताजी माइक पे खड़े हैं, लेकिन अब क्या करें, स्पीच है नहीं। अरे दोस्तों ये पानी की टंकी ढूंढ रहे कहीं यहाँ पर स्पीच नहीं। दोस्तों ये पानी की टंकी, अब है नहीं स्पीच, क्या लिखा है उसने, पिए लिखा को कुछ पता ही नहीं। तो दोस्तों ये पानी की टंकी गोल है, गोल दुनिया भी है, दुनिया बहुत बड़ी है, बड़ा तरबूज भी है, तरबूज जिसे काटो तो वो अंदर से लाल होता है, लाल गुलाब भी होता है, गुलाब जिससे गुलकंद बनता है, गुलकंद खाने में मीठा होता है, मीठा रसगुल्ला भी होता है, और रसगुल्ला खाओ तो प्यास लगती है, और प्यास लगे तो ये पानी। हिंदी ये केवल एक भाषा ही नहीं बल्कि हमारी संवेदना है। हिंदी हम सिर्फ बोलते ही नहीं हैं बल्कि हम इससे अपनी भावनाओं को व्यक्त भी करते हैं। हिंदी हमारी पहचान है और हिंदी देश की भी पहचान है। सुप्रभात, मैं सिद्धार्थ भूषण आप सभी का हिंदी पखवाड़ा 2023 के पुरस्कार वितरण समारोह में स्वागत करता हूं। हम सब आज यहाँ अपनी राजभाषा हिंदी का उत्सव मनाने एकत्रित हुए हैं। मैं आप सभी को हिंदी पखवाड़े की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। सर्वप्रथम मैं श्रीमती सुचित्रा गायकवाड़ जी से अनुरोध करूँगा कि समारोह की प्रमुख अतिथि माननीय केंद्र अध्यक्ष महोदया श्रीमती शिप्रा मनस्विता जी का पुष्पाभिनंदन करें। श्रीमती शैलजा हिंगोनिकर जी से मैं अनुरोध करूँगा कृपया आएँ और माननीय उपनिदेशक अभियांत्रिकी महोदया श्रीमती जयश्री पंत जी का पुष्पाभिनंदन करें। श्रीमती पूर्वी छाजेड़ जी को मैं आमंत्रित करूंगा कि कृपया आएँ और माननीय छायाचित्रकार ग्रेड 1 श्रीमती जयश्री बावस्कर मैडम का पुष्पाभिषेक करें। अमित कुमार जी से अनुरोध है कि कृपया मंच पर आएँ और माननीय प्रशासनिक अनुभाग प्रमुख महोदय श्री मधुकर मातोड़कर जी का पुष्पाभिनंदन करें। तुम्ही कुठेही जाऊ नका, मी लगेचच येतेय। तोपर्यंत बघत रहा आपला महाराष्ट्र।
छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या सगळीकडे नवरात्रीचं मंगलमय वातावरण पसरलंय। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासूनचे 9 दिवस म्हणजे नवरात्र। महिषासूर नावाच्या दुष्ट राक्षसाने लोकांचा छळ चालवला होता। त्यावेळेस ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी शक्तीतून एक दिव्य तेज निर्माण झालं आणि वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीचं रूप त्याने धारण केलं आणि सलग 9 दिवस या दुष्ट राक्षसाशी सामना करून 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला। आणि त्यामुळे असं मानलं जातं की 9 दिवस देवी सगळ्यांमध्ये वास करत असते। त्यामुळे सगळे भक्तगण घटाची स्थापना करतात, 9 दिवस उपवास करतात। तर बघूयात आजही आपल्या घराघरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ही नवरात्र कशी साजरी केली जाते ते। महाराष्ट्रात घराघरात आणि सार्वजनिक मंडपात देवी मातेची घटस्थापना करण्यात आली। देवी मातेच्या दर्शनासाठी लोकांची भक्तांची झुंबड उडाली। मुंबईमधल्या मुंबादेवी, महालक्ष्मी या मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वणीची सप्तशृंगी देवी, कोल्हापूरची अंबा माता, तुळजापूरची भवानी माता यांच्या मंदिरामध्ये तर भक्तगणांची प्रचंड गर्दी ओसंडून वाहते। आपलं आयुष्य असो किंवा एखादं चित्र, त्यात जर आपण रंग भरलेत तर ते आपोआपच सुंदर होतं, रंगतदार होतं। आता आयुष्य, रंग, चित्र अशी प्रस्तावना केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता मी तुम्हाला एका सुंदर चित्राच्या प्रदर्शनात घेऊन जाते। चला तर वाट कसली बघताय, रंगूयात या चित्रांच्या प्रदर्शनात। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये नुकतंच 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान एक भव्य प्रदर्शन आयोजित केलं होतं। एक भगवान अनेक अवतार या संकल्पनेतून प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत M.B. शर्मा यांनी चितारलेल्या चित्रांचं हे अनोखं प्रदर्शन। ईश्वराची विविध रूपं या चित्रांमधून साकारलेली बघताना प्रेक्षकांचं देहभान हरपून गेलं होतं। तुम्ही कुठेही जाऊ नका, मी लगेचच येतेय। तोपर्यंत बघत रहा आपला महाराष्ट्र। छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता मी तुम्हाला आपल्या सह्याद्री वाहिनीबद्दल एक आनंदाची मस्त बातमी देणार आहे। आपल्या दूरदर्शन सह्याद्रीच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्ताने 2 ऑक्टोबर 2023 पासून काही नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत। त्यात जागो ग्राहक, ज्ञानाच्या गोष्टी, कथा सईची आणि एक विज्ञान या कार्यक्रमांचा समावेश आहे। आणि त्याचबरोबर कोरोना काळात बंद झालेला एक सिंधी कार्यक्रम आणि त्याचबरोबर काही जुने कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहेत। आणि ह्या सर्व कार्यक्रमाची माहिती
नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे आणि त्याचबरोबर आपल्या दूरदर्शन वाहिनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बघूयात याच आपल्या पत्रकार परिषदेची एक झलक. हम इस 2 अक्टूबर के अवसर पर 4 नए प्रोग्राम शुरू कर रहे हैं और दो प्रोग्राम जो बंद हो गए थे उनको रिवाइव कर रहे हैं और इनकी शुरुआत 2 अक्टूबर से होगी. सबसे पहले तो एक स्पोर्ट्स का प्रोग्राम हमारा बंद हो गया था क्रीडांगन, जिसको हम शुरू कर रहे हैं एक नए फॉर्मेट में. वी वांट टू गिव अपॉर्चुनिटी टू एस्पायरिंग एथलीट्स थ्रू आउट द महाराष्ट्र और जो इंडिजिनस गेम्स हैं उनको हम हाईलाइट करेंगे. दिवाली के आसपास हम एक साइंस प्रोग्राम शुरू कर रहे हैं, हाउ साइंस इज यूज्ड इन आवर डे टू डे लाइफ. दैट विल बी डिस्कस्ड विद एग्जांपल्स एंड इट्स यूज. वी आर स्टार्टिंग अ न्यू प्रोग्राम जागो ग्राहक इन एसोसिएशन विद मुंबई ग्राहक पंचायत, जिसमें वी विल शुरुआत जो उसकी होगी एक अफेक्टेड कंज्यूमर से होगी एंड देन हाउ दे हैव अप्रोच्ड द एजेंसी, हाउ उनकी जो समस्याएं हैं वो सॉर्ट आउट हुई एंड क्या क्या अधिकार हम कंज्यूमर्स को दिए गए हैं डिफरेंट फील्ड्स में, उसका जिक्र. मिस्टर सू, आई वांट टू सिट सेपरेटली विद यू फॉर समथिंग. आई सेड व्हाट इज दैट? शी सेड आई वांट टू नो व्हाई इंडियन फिल्म इंडस्ट्री इज सो सक्सेसफुल. And I said, why do you want to know? Do you want to do research on that? She said, no, I don't want to do research. I want to know about it because the British film industry has doomed. And she also told me that she is a member of the British Film Council and the chairman has asked her to explore and find out what is the reason of success of Indian film industry. He said the British film industry that has been completely eaten up by the Hollywood. He said, अब इंग्लैंड में, वेल्स में, नॉर्थ आयरलैंड में, कहीं भी चले जाओ, जितने भी सिनेमा हॉल है उसमें हॉलीवुड की फिल्में लगती हैं, ब्रिटिश फिल्में तो लगती नहीं है. यू नो, व्हेन आई हर्ड दिस, यू बिलीव मी, मैं जो छाती थी बहुत फूल गई. आई सेड यस, दिस इज समथिंग दैट शुड रियली बी प्राउड ऑफ. एंड आई एम सो हैप्पी एंड सो प्राउड दैट सई जी, एन आइकॉनिक एंड legendary filmmaker from India, you know, she is one of them because of which we are known in the whole globe, on the whole earth. एंड द ब्रिटिश फिल्म इंडस्ट्री जिन्होंने लगभग कहा जाता है 150-200 साल इंडिया पे रूल किया है, नाउ दे आर लुकिंग अप एट इंडिया कि बताइए आपकी सक्सेस का राज क्या. सो सही जी, वी आर रियली, आई थिंक एवरीवन सिटिंग हियर इज सो प्राउड एंड सो हैप्पी विद यू एंड योर कलीग्स इन द इंडियन फिल्म इंडस्ट्री हु हैव टेकन इंडिया टू सच हाइट्स दैट एवरी कंट्री, चाहे वो अमेरिका हो, लैटिन अमेरिका हो, अफ्रीका हो, एशिया हो, ईस्ट एशिया हो, they are looking at us and they want to know कि क्या वो सीक्रेट है जो हमको यहाँ तक ले गया और everybody is looking up at us. असं वाटतं की आज हे खरोखर कुठेतरी एक माहेरी आल्याचा आनंद झालाय मला, की एक तर पुणे शहरात याची मला संधी दिली. कारण खरा आधी हा मुंबईला ठरला होता कार्यक्रम, पण मी नुकतीच पुण्याला आले होते. आता सारख्या वाऱ्या करता येत नाही, जरा अवघड झालंय. तर मी म्हटलं मला खरंच शक्य नाही. तर संदीप जी ऐकणारे नव्हते, ते म्हणाले ठीक आहे, आम्ही पुण्याला येतो. दुधात साखर, केशर, वेलदोडा सगळं काय. सिनेमा निर्माता म्हणून माझं आता सांगण्यात आलं आणि खरोखरच 2 सिनेमा मी म्हणजे मोठ्यांचे, बाकी चकाचक वगैरे मुलांचे सिनेमे केले, पण मोठ्यांचा दिशा आणि पपिहा हे माझे स्वतःची निर्मिती होती. कारण कोणी दुसरं मिळेना, निर्माता पटकन मिळेना, तेव्हा मी म्हटलं आपण उडी मारायची आणि तशी मी घाबरणारी नाही. स्त्री दिग्दर्शक म्हणून मी भरपूर त्याचा फायदा पण घेतला बरं का. कारण कुठे तुम्ही 2 दुहेरी फायदा होतो. एक तर तुम्ही कुठे खेड्यापाड्यात गेला, झोपडपट्टी तुम्हाला शूटिंग करायचं आहे, अहो दादा आम्हाला जरा तुमच्या झोपडीत थोडंसं काम करायचं वगैरे, तर बाई म्हटल्यावर या की या बाई, काय कुठे काय तुम्हाला हवं, मग आम्ही काय करायला हवं वगैरे, अतिशय सहकार्य देतात बाई पाहिल्यावर. कारण ती काही लबाडत नसणार असे गृहीत, आणि बरोबर आहे ते योग्य पद्धतीने ते गृहीत धरतात. बाईपणाचा ते मान राखतात, मान देतात. पण माझं असं म्हणणं की जिथे मी टेक्निकली मी जबरदस्त नाही आहे आणि हे मी जाणून नाही, त्यामुळे मी मग माझा कॅमेरामॅन असेल, साऊंड रेकॉर्डिंग असेल, त्याच्यामध्ये बाबा हे आता काय तू सांग, मला हे हवं आहे, मला अभिप्रेत असा या शॉटमध्ये असं हवं आहे, तर तू कसं ते बोल. मग ती लेन्स काय लावायची, कॅमेरा लाईट कुठे बसवायचे, डॉली लावायची का काय करायचं, ते सगळं तू ठेव.
तर त्यामुळे तंत्रज्ञ माझा आदर करत, कारण त्यांना माहीत होतं मी फालतू हे घेणार नाही, क्रेडिट त्यांचं क्रेडिट मी हिसकावून घेणार नाही, त्यांना माहीत असायचं. आणि मला माझ्या जे प्लस गोष्टी होत्या, लोकांकडनं अभिनय करून घेणं किंवा समजावून किंवा त्या मात्र मी सोडल्या नाही. त्याचा मी आग्रह धरायचे की नाही, हा माझा प्रांत आहे, इथे कोणी लुडबुड नाही करायची. तिथे मी मग एखाद्या ॲक्टरने सुद्धा सांगितलं की असं नाही तसं नाही, म्हटलं असंच मी सांगते म्हणून असं. डायरेक्टर कोण आहे? मी आहे, ते माझं ऐकायचं. तर असं त्यामुळे एक कुठेतरी तो छान त्याचा परिणाम साधत असे. आणि स्त्री डायरेक्टर म्हणून मला मग कधी कमीपणा नाही वाटला. हा जो आता कार्यक्रम आहे बघा, पुस्तक होतं म्हणजे रिटन वर्ड्स श्रवणीय झाले रेडिओच्या माध्यमातून, आणि आता त्याला दृकश्राव्य याच्यात आपण ट्रान्सलेट करतोय. म्हणजे एकाच गोष्टीचे वेगवेगळे रूपांतरणं, आणि अगदी 101% मी असं म्हणू शकतो की जे काय थोडाफार अनुभव मला आलाय सईताईंचा, अगदी बारकाईने आपण निगुतीने ज्याला म्हणतो, अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देऊन त्यांनी त्याच्यावरती सुपरविजन केलेलं असणारच आहे. त्यामुळे निर्मात्यांचे, दूरदर्शनचे आभार मानतो की असा कार्यक्रम. आणि क्रीडांगण वगैरे तर आम्ही लहान असताना बघत होतो, ते आज वाचनात आलं, त्यांनी जुन्या स्मृती आठवणीत आल्या. बाळ करमरकर वगैरे अनेक जण तो कार्यक्रम सादर करत असत. सो दूरदर्शनचेही आभार. आज आम्हाला फिल्म इन्स्टिट्यूटला इथे रिप्रेझेंट करायची संधी मिळाली आणि इथे मला प्रत्यक्ष बसायला मिळाली. माझे कलिग सईद रवी अश्मी रजिस्ट्रार, तेही आज इथे उपस्थित आहेत. तर त्याच्यामुळे सुसाहेब बहुत बहुत शुक्रिया. सईताईंनी मला जेव्हा प्रथम विचारलं की मीना तू हा कार्यक्रम करशील का, तेव्हा झालेला आनंद अजूनही ताजाच आहे. आणि कार्यक्रम निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर तो परत परत ताजा होतोय. आणि आपण म्हणतो ना, आमचे कार्यक्रम पुनःप्रक्षेपित खूपसे असतात, अशी एक आमच्यावर जोड असते. तर तो माझा आनंद मात्र पुनःप्रक्षेपित कायम माझ्यासाठी होतो. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मुंबई दूरदर्शनचा एक अगदी सुरुवातीच्या काळापासून एक गजरा नावाचा एक कार्यक्रम होता आणि तो अतिशय लोकप्रिय होता आणि तो अनेक मान्यवरांनी लोकप्रिय केला होता. आणि तेव्हा सईताईंनी केलेले गजरे जे आहेत ना, तुम्हाला खोटं वाटेल पण प्रेक्षकांना आजही आठवतात. डोळा, टेलिफोन असे त्याचे काही विषय होते आणि अप्रतिम सहज सुंदर लेखन. म्हणजे कदाचित हा शब्द मी आता परत परत वापरेन, पण मला काही इलाजच नाही, कारण तिचं व्यक्तिमत्व आणि लेखन हे दोन्ही तसंच आहे. त्या गजऱ्याच्या कार्यक्रमापासून मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि सख्खे शेजारी या नाटकातही त्यांनी मला संधी दिली आणि तोही अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. त्यावेळी मला असं लक्षात आलं की माणूस मोठा कधी होतो की जेव्हा ना तो स्वतःच्या मनाचा आकाश मोकळं ठेवतो. कलावंताला ही खूप खूप गरजेची गोष्ट आहे. आता वेळ झालीये आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपला निरोप घेण्याची. पण मला खात्री आहे तुम्हाला आपला आजचा एपिसोड नक्की आवडला असेल. अशाच इंटरेस्टिंग घडामोडींचा नजराणा घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.